हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे राजापूरला. माझी पासपोर्ट अपॉइंटमेंट आहे आणि आता आम्ही मुळीच्या पुढे थांबलो ब्रेकफास्टसाठी. आम्ही ज्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो आहे तिथला फॅन बघा. जरा फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे आम्ही. आता थोडा चहा पण घेतो आणि आता आम्ही पोहोचू. 5 किलोमीटर आहे राजापूर आता. तर ही आहे लांजातली लक्ष्मी बेकरी आणि ही बरोबर पेट्रोल पंपाच्या समोर आहे मार्केटमध्ये. जर कधी तुम्ही मुंबई गोवा प्रवास करत असाल तर नक्की इथे या. इथलं घी केक आणि बाकीच्या गोष्टी पण खूप फेमस आहेत. तर मी पण आता घेतलं आहे घी केक, नानकेट्स वगैरे. आणि माझी फ्रेंड आहे लांजातली, तर ती नेहमी आणायची हॉस्टेलला. आणि माझ्या मामा आजोबांचं पण घर आहे इकडे. जर तुम्ही कधी आलात तर नक्की ह्या लक्ष्मी बेकरीला व्हिजिट करा आणि ट्राय करा इथल्या. बघितली ना तर येस, घरी आलो आम्ही. 4 वाजले घरी यायला. आणि काही नाही, पासपोर्ट अपॉइंटमेंट खूप स्मूथली झाली प्रोसेस माझी. जास्ती वेळ नाही गेला, 15-20 मिनटातच काम झालं तिथे. कारण डॉक्युमेंट्स किंवा बाकी सगळं व्यवस्थित होतं, त्यामुळे काही जास्ती टाईम गेलाच नाही तिथे. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं की आम्ही लांजात थांबलो होतो लक्ष्मी बेकरीत. तर येस, लक्ष्मी बेकरी खूप फेमस आहे. केक किंवा तिथले चिप्स, बनाना चिप्स, फरसाण असं सगळं तिथे खूप छान मिळतं. म्हणजे क्वालिटी चांगली असते तिथे. तर तिथे घी केक, खारी आणि बिस्किट, नान कटाई वगैरे मी घेतली. तर स्वाद हॉटेलला आम्ही जेवायला थांबलो. आणि त्यानंतर गर्दी खूप होती. वेकेशन्स चालू आहेत त्यामुळे गर्दी सगळ्याच हॉटेलला भरपूर आहे. आणि मला तिथे देबिना आणि गुरमीत चौधरी त्यांची भेट झाली स्वाद हॉटेलमध्ये. मी फोटो पण काढला आहे त्यांच्यासोबत. आणि काही नाही, आम्ही व्हेज थाळी घेतली होती. छान होतं पण फूड. मी कधी तिथे लंच किंवा डिनर वगैरे काही केलं नव्हतं, पहिल्यांदाच आज केलं आम्ही. पण छान होतं, व्हेज थाळी खूप सुंदर होती. आणि असा गेला आमचा आजचा दिवस. आम्ही आंबे थोडेफार घेतले तिथे. आंबे, करवंद, असं काही ना काही जे रोडला आता कोकणात आल्यावर माहितीच असेल तुम्हाला की सगळीकडे असतात. तर आम्ही आंबे, करवंद असं सगळं घेतलं आणि आलो. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा. आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.